आता पॅरेग्राफ 5 जो आहे या कायद्याचा, त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स दिलेले आहेत की कोणत्या परिस्थितीत अपात्र ठरणार नाही. त्याच्यामध्ये आता मी जे सांगितलं तेच लिहिलेलं आहे, पण एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे आणि तो आपण राहुल नार्वेकर यांच्या बाबतीत लक्षात घेतला पाहिजे. जेव्हा एखाद्याची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक होते तेव्हा त्यांनी तटस्थ वागलं पाहिजे, पक्षनिरपेक्ष वागलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे, अशी अट कायद्याला अपेक्षित आहे. असं कायद्याला अपेक्षित आहे की हा माणूस आता निरपेक्ष वागेल, पक्षाशी याचा संबंध नाही. आणि म्हणून याच्यामध्ये एक तरतूद आहे की विधानसभा अध्यक्षपद आपल्याला मिळाल्यानंतर साधारणतः नैतिक प्रामाणिकता याची जाणीव ठेवून त्या माणसाने पक्षाचा राजीनामा द्यायचा आणि राजीनामा दिला तरी तो अपात्र ठरत नाही, त्याला संरक्षण आहे कायद्यानुसार. आणि ज्यावेळेस तो माणूस विधानसभा अध्यक्ष राहणार नाही तेव्हा परत तो त्या पक्षामध्ये जाऊ शकतो, तो पात्रच राहील, त्याला अपात्र ठरवण्यात येणार नाही. राहुल नार्वेकर यांनी राजीनामा दिला नव्हता, आपल्याला माहिती आहे. पॅरा 6 हा एक महत्त्वाचा सांगतो आणि मग मी पुढचं ज्या घडामोडी आहेत त्या आपण कायदेशीर दृष्टिकोनातून आपल्यासमोर मांडतो. पॅरेग्राफ 6 जो आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विधानसभेच्या संदर्भात किंवा 10 शेड्यूलच्या संदर्भात कोणी अपात्र ठरू शकतात का किंवा अपात्र ठरवले गेले पाहिजे का, या संदर्भातला मुद्दा जेव्हा तयार होईल तेव्हा त्याची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोरच झाली पाहिजे, असं पॅरेग्राफ 6 मध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे सेपरेशन ऑफ पॉवर्स याला आपण म्हणतो की शक्तीचं विकेंद्रीकरण केलेलं आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तो नैतिकतेचा टेंबा लावून असं सांगितलं की आम्ही हा निर्णय घेणार नाही, हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे त्यांनी विधानसभा अध्यक्षांना कायदेशीर अधिकार आहे आणि संविधानिक अधिकार आहे हा निर्णय घेण्याचे, त्यामुळे त्यांनी तो निर्णय घ्यावा असं सांगताना ज्या गोष्टी जाहीर केलेल्या आहेत त्या सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टच्या या सगळ्या निर्णयाचा त्यांना अधिकार अपात्रतेचे तुम्ही वापरा आणि तुम्ही अपात्र म्हणून जाहीर करा हे सांगितलं विश्वासाने, त्याचा विश्वासघात सुप्रीम कोर्टाचा कसा केलेला हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे. आता हा कायदा झाला, एवढं सगळ्यांना समजलं असेल. आता या कायद्याचा अर्थ कसा काढायचा, जेव्हा एखादी शंका निर्माण झाली, एखादी गडबड झाली किंवा एखादी अशी परिस्थिती अपात्रतेसंदर्भात निर्माण झाली तर या कायद्याचा अर्थ कसा काढायचा. कोणताच कायदा असं म्हणत नाही की तुमच्या मनाला वाटेल तसा अर्थ काढा. कायद्याचे अर्थ काढण्यासाठी आम्हाला इथे काही वकील पण बसले, त्यांना माहिती असेल की कायद्याचा अर्थ कसा काढायचा या संदर्भात आम्हाला लॉ कॉलेजमध्ये शिकवलं जाते. आणि ते काय शिकवलेलं असते की इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट म्हणून कायदा असतो. जेव्हा कायद्याचा अर्थ अस्पष्ट आहे किंवा त्याचे अर्थ काढण्याची गरज आहे तेव्हा अर्थ कसा काढायचा याच्यासाठी इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट नावाचा की कायद्याचे अन्वय अर्थ काढण्याच्या संदर्भातले नीतिनियम असलेला मॅक्सवेल यांचं एक पुस्तक आहे, ते साधारणतः आम्ही रेफर करतो आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आधी जसा कायदा सांगितलेला आहे तसाच कायदा, ज्या शब्दात म्हटलेला आहे ना तसाच कायदा, त्याचा काही अर्थबिर्थ काढायचा नाही. समजा त्याच्यातून काही कळत नसेल तर मग त्या कायद्याचा उद्देश काय, रिझन आणि ऑब्जेक्टिव्ह असं आम्ही त्याला म्हणतो की तो कायदा करण्याचा उद्देश काय तो लक्षात घ्यायचा आहे. मग आता पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देश काय आहे, पक्षांतर थांबवणं हा उद्देश आहे, पक्षांतर कोणी करू नये हा उद्देश आहे. त्याच अर्थाने त्याचे अर्थ काढले गेले पाहिजे कायद्याचे. चौथा आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या आधारे आपण त्याचे अर्थ काढले पाहिजे. पाचवा आहे की बेसिक स्ट्रक्चर जे कॉन्स्टिट्यूशनचं आहे त्याच्यामध्ये मूलभूत ढाच्यामध्ये काय अपेक्षित आहे तो संविधानाचा उद्देश लक्षात घेऊन अर्थ काढला पाहिजे. आणि पाचवा आहे की एक सर्वसमावेशक व्यापक असा अन्वयार्थ काढला पाहिजे, त्याला होलिस्टिक अप्रोच असं कायद्यात म्हणतात, तो घेतला पाहिजे आणि त्याच्यानुसार कायद्याचे अर्थ काढले पाहिजे. आता या सगळ्या 4-5 तत्वांवर राहुल नार्वेकर यांनी आपली बुद्धिमत्ता लावली आहे का हे बघा. ते पण लॉ ग्रॅज्युएट आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये शिकले, कशा प्रकारे अर्थ काढले. सगळेच जे अशा प्रकारच्या ट्रिब्युनलवर बसणार आहेत, अनेक जण जे न्यायाधीश होणार आहेत ते असे वागणार असतील तर मग कायद्यावर विश्वास राहील का, हा सुद्धा विचार आपल्याला करण्याची गरज आहे. अपात्रतेचे हे प्रकरण थेट अध्यक्षांकडे गेलेलं नव्हतं हे आपण समजून घ्या. अपात्रतेचं हे प्रकरण थेट अध्यक्षांकडे गेलं असतं तर कदाचित त्याचा अर्थ आपल्या मनाने त्यांनी जसा काढलाय तसं काढणं आणखी जास्त सोपं झालं असतं. पण हे प्रकरण थेट त्यांच्याकडे गेलेलं नाही, तर हे आधी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं. मग सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षणं नोंदवलेले आहेत
ते बघितले पाहिजे आपण आणि त्याच्यानुसार आपल्याला विचार करता आला पाहिजे आणि तो राहुल नार्वेकर यांनी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की अध्यक्षांचा निर्णय म्हणजे राहुल नार्वेकर हे जे अध्यक्ष झाले त्यांनी जो निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये शिवसेना आपले ते एकनाथ शिंदे यांना लीडर म्हणून मान्यता दिली, तो निर्णय बेकायदेशीर आहे असं 123 नंबरच्या परिच्छेदामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. 156 नंबरच्या परिच्छेदामध्ये म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काही निर्णय दिला ही केस सुरू असताना आणि त्याच्यानंतर हे अध्यक्षांकडे प्रकरण गेलं असेल तरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जो काही निर्णय दिला असेल, शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचं, याचा कोणताही प्रभाव स्वतःवर न ठेवता अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. परिच्छेद 206D याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विधिमंडळ पक्ष व्हीप नियुक्त करू शकत नाही. विधिमंडळ पक्ष म्हणजे कोण? निवडून आलेले आमदार. ते ठरवू शकत नाही व्हीप कोण आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मूळ राजकीय पक्ष व्हीप नेमू शकतात. अध्यक्षांनी ओरिजिनल राजकीय पक्षांनी नियुक्त केलेलाच व्हीप मान्य केला पाहिजे. 111 आणि 110 परिच्छेद जे आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे, त्याच्यात त्यांनी सांगितलं की 10व्या परिशिष्टाच्या संदर्भात निर्माण झालेला अपात्रतेचा राजकीय पक्षाने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नेमलेला व्हीप कोण, त्या आधारेच निर्णय झाला पाहिजे. एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे. 119वा परिच्छेद, मी थोडंसं हे कायदा काही खूप इंटरेस्टिंग करता येत नाही पण आपल्याला आज या न्यायालयामध्ये हे समजून घ्यायचं आहे. खरं तर एकनाथ शिंदे, नंतर राहुल नार्वेकर, त्यांच्या मागे एक ताकद म्हणून उभे असलेले देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा फार इंटरेस्टिंग केलेला आहे. पण त्या घडामोडींच्या पलीकडे कायदा आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की 119व्या परिच्छेदामध्ये काय म्हटलेलं आहे की 3 जुलै 2022 रोजी भरत गोगावले यांना अध्यक्षांनी शिवसेनेचा व्हीप म्हणून मान्यता दिली. तो निर्णय बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्यांनी कारण दिलेलं आहे, कारण एका फुटलेल्या गटाने केलेल्या ठरावाच्या आधारे नियुक्ती हा राजकीय पक्षाचा निर्णय नव्हता असं सांगितलेलं आहे. 122वा परिच्छेद आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलंय की अजय चौधरी यांना राजकीय पक्षाने लीडर म्हणून मान्यता दिली. याबाबत 21 जून 2022 रोजी उपाध्यक्ष जे होते कार्यरत त्यांना शंका घेण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण की उद्धवसाहेब ठाकरे यांच्याच सहीने एकनाथ शिंदे यांची सुद्धा नेमणूक झालेली होती.